Hello, good morning, Suprabhat, Shubhodaya. जसं की आज प्रिव्हियस सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहोत डेटाबेस काय असतं, एसक्यूएल काय इन मराठी. त्यामध्ये आपण काही दोन कन्सेप्ट पाहिले जे की आपण पाहिलेले नव्हते ते म्हणजे डेटा टाईप काय असतं. सो टुडे इज द सेशन वेअर वी आर गेट टू नो व्हॉट इज डेटा टाईप ऍक्च्युअली. माहिती तर आपण बघणार आहोत, आपण समजणार आहोत की ऍक्च्युअली डेटा टाईप मध्ये वर्क कसं करतात, त्यांचं यूज काय आहे, डेली यूज केस. Start to open of the second session or third session, which is belongs to the data type. Basically, for simplify आपण डिफाइन करायचं झालं डेटा टाईप मध्ये आपण असं म्हणू शकतो सोप्या भाषेत जर आपल्याला समजून घ्यायचं तर एक असं साचा त्यामध्ये आपण त्याच्या डिपेंडन्सीनुसार वस्तू ठेवू शकतो. Right? म्हणजे डेटा टाईप इन SQL is a keyword that can define that what kind of data should be stored in that column. जसं की आपण शिकलो की रिलेशनल डेटाबेस हे टोटली डिपेंडेंट असतात टेबल्स मध्ये. आणि टेबल्स मध्ये काय असतं कॉलम्स आणि रोज जे की फील होतात डेटानुसार. डेटा टाईप असतं की त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर झाला पाहिजे त्याला म्हणतात डेटा टाईप. तर हे आपण शिकलो की जेव्हा आपण टेबलचं स्ट्रक्चर डिफाईन करतो त्यामध्ये आपण टेबलचा डेटा टाईप डिफाईन करतो. राईट. आपण एकदा पाहून घेऊ की आपण एक कुठल्या प्रकारचा डेटा टाईप कुठल्या कॉलम मध्ये देऊ शकतो. पहिले आपण समजून घेऊ की डेटा टाईपला कसं डिफाईन. म्हणजे काय असतं ना, एक प्रत्येक ठिकाणी जर मला फिल करायची गोष्ट मला त्याचं माप साचा माहिती असावं गरजेचं. राईट. असंच आहे डेटा. आपल्याला रिलेशनल डेटाबेस मध्ये टेबल्स मध्ये आपण डेटा स्टोअर करतो. तर पहिली सिंपल गोष्ट म्हणजे डेटा टाईप डेटा डिफाईन करायचं चालू काय की एसक्यूएल मध्ये डेटा टाईप इज कीवर्ड आहे जो आपल्याला डिफाईन करतो की बाबा कुठल्या टाईपचा डेटा आपण त्या कॉलम मध्ये पर्टिक्युलर कॉलम मध्ये स्टोअर करू शकतो. कुठल्या टाईपचा डेटा म्हणजे काय डेटा तर वेगवेगळ्या टाईपचा असतो. या डेटा वेगवेगळ्या type असतो. तर त्या डेटाला स्टोअर करण्याचे टाईप्स वेगवेगळे असतात. राईट. जसं की पहिले तर आपण समजून घेऊ की डेटाचे कुठले कुठले प्रकार असतात. डेटाचे प्रकार कुठले असणार इंटिजर, कॅरेक्टर, डेट आणि डेसिमल. राईट. इंटिजर मध्ये काय आला जेही न्यूमेरिकल डेटा असतो नंबर्स मध्ये मोजण्यास वगैरे. ओके. आपण जसं म्हणतो की हा गणे 1 2 3 4 1.5 6 हे यांचं कॅरेक्टरायझेशन जर केलं तर ते कशामध्ये होणार त्यांचं पार्टिशन होणार इंटिजर डेटा टाईप ज्यामध्ये सगळ्या टाईपचे न्यूमेरिकल डेटा टाईप्स आले. मग आले कुठले कॅरेक्टरवाले टेक्स्टवाले डेटा टाईप ज्याच्यामध्ये टेक्स्ट डेटा असू शकतो, नाव असू शकतो कोणाचा, ऍड्रेस असू शकतो कोणाचा. त्याचे कोणत्या त्याच्यामध्ये आले ते आले स्ट्रिंग मध्ये. देन आलं डेट अँड टाइम, तारीख आणि वेळ जर मला स्टोअर करायचं बाबा डेटामध्ये तर ते कुठं करणार. तर ते आलं डेट अँड टाइम मध्ये. हे डेसिमल डेसिमल ही ऑल्सो न्यूमेरिकल म्हणजे डेटा टाईप. ओके. देन इथं झाले डेटा टाईपचे 4 टाईप. देन आता इथं आपण पाहून घेतलं जसं की आपण जाणून घेतलं 3 टाईपचे डेटा हे मेन आहे बरं का. यूज केस करताना एसक्यूएल मध्ये डेटा टाईप खूप सारे. आता इथं मी फक्त तुम्हाला एक लिमिटेड दिले जे की आपण डेली यूज मध्ये यूज करतो म्हणजे मेजॉरिटीली जे डेटा टाईप वापरतात जे आपल्याला गरज पडते त्याच्या व्यतिरिक्त आणखी डेटा टाईप्स आहेत. जसं की ब्लॉक क्लॉक झालं. असे खूप सारे डेटा ते आपण पाहणार नाहीत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये विचार करू. सो फर्स्ट टॉपिक जर न्यूमरिकल टाईपचा डेटा आहे आपल्याकडे न्यूमरिकल ज्याच्यामध्ये नंबर्स असतात जसं की मी बोलतो. ओके. तर नंबर्स असणाऱ्या डेटाला जर मला स्टोअर करायचं माझा एक कॉलम आहे टेबल आहे. ओके. सपोज करू हा इथे एक माझा कॉलम आहे. ओके. सॉरी हा माझा टेबल आहे आणि ह्या टेबलमध्ये मी असे छोटे 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 मोठे कॉलम बनवलेले आहे. आता हा माझा पहिला कॉलम आणि ह्या कॉलम मध्ये मला काय करायचं नंबर डेटा डेटा स्टोअर करायचा. नंबर इन द सेन्स काय असणार त्याच्यामध्ये माझी आयडी बी असू शकते. राईट. माझी आयडी ही असू शकते माझा टेलिफोन नंबरही असू शकते काही असू शकते आयडी और फोन. राईट. तर जर मला या दोन्हीपैकी काही स्टोअर करायचं ज्याच्यामध्ये फक्त न्यूमेरिकल डेटा आहे. फक्त न्यूमेरिकल डेटा आहे. तर त्यासाठी मी कुठले डेटा टाइप्स यूज करणार न्यूमेरिकल डेटा टाइप्स. मग न्यूमेरिकल मध्ये अजून फाटे फुटतात 3 फाटे फुटतात. जसं आपण म्हणतो ना मराठीमध्ये अरे
हा रस्ता स्ट्रेट पुण्याकडे जातो पण मध्येच दोन फाटे फुटतात. तसंच न्यूमेरिकल कडे जाताना असे तीन फाटे फुटतात. ते तीन फाटे कुठले? एक म्हणजे इंटिजर, दुसरा म्हणजे नंबर, तिसरा म्हणजे डेसिमल. फरक काय असतो बाबा? फरक काहीच नसतो. तर बेसिकली काय असतं ना, जेव्हा इंटिजर आपण हा डेटा टाइप युज करतो त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतात. जेव्हा मला एखादा डेटा टाइप डिफाईन करायचा यांचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. पहिले आपण थेरोटिकली समजून घेऊ काय असतं इंटिजर जो असतो. ओके, इंटिजर मध्ये आपण फक्त होल नंबर स्टोअर करू शकतो. होल नंबर म्हणजे कसं? पूर्ण संख्या, जसं मराठीत आपण वाचलं असेल होल नंबर. इंट इज इक्वल टू पूर्ण संख्या. म्हणजे त्याच्यामध्ये आपण दशांश रूपी अंक नाही वापरू शकतो. तर ही जेव्हा आपल्याकडे नंबर्स आहेत की ज्याच्यामध्ये दशांश नाहीये, म्हणजे समजा आपण टेलिफोन नंबर झालं किंवा एखादी आयडी झाली, जसं की एखाद्या पर्सनची आयडी दिली आपण, सिरियल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, त्याच्यामध्ये दशांश असू शकतो का? नाही. तर तिथे आपण इंची वापरू शकतो किंवा आपण नंबर वापरतो. कोणाचा नंबर आहे 97 17, राईट? तर 10 अंक डेसिमल असतं का? नाही. तर तिथे आपण इंट वापरू शकतो. तर इंट म्हणजे समजून सोप्या भाषेत म्हणजे की पूर्ण संख्या, होल नंबर. देन इथे झाले फर्स्ट. दुसरा आला माझा. दुसरा कुठला आहे आपला? नंबर. नंबर मध्ये काय असतं? नंबर मध्ये आपण दोन्ही यूज करू शकतो. दोन्ही पूर्ण संख्या प्लस दशांश संख्या. म्हणजेच काय? म्हणजेच की जसं आपल्याला लिमिटेशन होते, कशाची लिमिटेशन होती की इंटिजर मध्ये आपण फक्त होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्येच वापरू शकतो. तर तसं नाही, नंबर मध्ये आपण कुठलीही तुमच्याकडे जोही कॅरेक्टरायझेशन आहे, तुमच्याकडे दशांश वाली तुमचं सॅलरीचं समजा कॉलम आहे. सॅलरीमध्ये समटाइम्स कसं असतं, कोणाची सॅलरी येते बाबा 55,000.05 पैसे, तशा टाइमला आपण काय युज करू शकतो? नंबर कॉलम, जो की दोन्ही घेऊ शकतो, राईट? त्यामध्ये आपल्याला फक्त स्ट्रक्चर डिफाईन करताना आपल्याला डिफाईन करावं लागतं की बाबा किती नंबर डिजिटचा आपण त्याला देऊ शकतो सॅलरीच्या पुढे, ते आपण बाउंड घेऊन दे. थर्ड वन इज डेसिमल. डेसिमल काय आला? डेसिमल मध्ये आपण फक्त देऊ शकतो दशांश रूप सोप्या भाषेत. पहिल्यामध्ये आपण फक्त पूर्ण संख्याच घेऊ शकतो इंटिजर मध्ये, तर दुसऱ्यामध्ये आपण दोन्ही घेऊ शकतो, तर तिसऱ्यामध्ये फक्त दशांश रूप घेऊ शकतो. बस. हेच आहेत आपले तीन मेन न्यूमेरिकल डेटा टाइप्स जो आपण डिफाईन करतो जेव्हा आपल्याला न्यूमेरिकल डेटा स्टोअर करायचा आहे आपल्या कॉलम मध्ये, राईट? ओके. देन हा तर झाला आपला इंटिजर वाला न्यूमेरिकल वाला डेटा टाइप. आता आपण येऊ आपलं सेकंड वाला, मीन व्हाईल और कॅरेक्टर डेटा. कॅरेक्टर डेटा टाइप्स मध्ये कुठले कुठले डेटा टाइप्स आले? ते तर मेनली तर आपण दोनच घेतलेले. ओके, कुठला? चार. म्हणजे बेसिकली कॅरेक्टर, सोप्या भाषेत समजू शकतो की टेक्स्ट कॅरेक्टर. बरोबर. देन दुसरा आहे वेर कॅरेक्टर. आता याच्यात फरक काय आहे बाबा? बेसिकली डेटा तर दोन्ही सेमच करणार आहे, आणि दोन्ही जर वेगवेगळे आहेत तर मग काय फरक असेल याचा? तर कसं असतं, जेव्हा आपण कॅरेक्टर डेटा टाइप यूज करतो, कॅरेक्टर डेटा टाइप यूज करताना जेव्हा आपण एखादी लेंथ डिफाईन केली, सपोज मी कॅरेक्टरला एका कॉलमला कॅरेक्टर हा डेटा टाइप यूज केला आणि मी लेंथ यूज केली 10ची. ही लेंथ स्पेसिफाय करते की तुमच्या त्या कॉलम मध्ये असा किती नंबरवाला डेटा स्टोअर होईल. आता मी तर 10 डिफाईन केलं, त्याचा अर्थ असा आहे की 10 शब्दापर्यंतचा जो बी 10 शब्दापर्यंत एखादं नाव आलं तर ते माझ्या टेबलमध्ये स्टोअर होऊ शकतं, आय मीन कॉलम मध्ये स्टोअर होऊ शकतं. पण इथं 11 आलं तर नाही होणार. तर हे पण तेच काम करतं आणि व्यारकॅर ही तेच काम करतं. याला बी मी कॅर डिफाईन केलं, याला पण मी 10 डिफाईन केलं व्यारकॅरला पण. पण मग फरक काय झाला? हे पण 10 ला 10 कडे स्टोअर करायले आणि हाला पण 10 ला 10 कडे स्टोअर करायला, राईट? मग इथं फरक काय आला? तर फरक केव्हा येतो? आता तर आपण बोललो की 10 ला 10 कडे स्टोअर करायला दोन्ही कॅपेबल आहेत 10 ला 10 स्टोअर करायचं. बट फरक केव्हा येतो? जेव्हा समजा माझ्याकडे लेंथ दिलेली आहे 10 डिजिट्सची, बट माझं नाव आहे 2 आकड्याचं. जसं की समजा राम. आता राम मध्ये 3 शब्द येतात, राईट? आणि मी तर लेंथ 10 डिफाईन केली. तर अशा टाइमला काय करतो कॅरेक्टर, जो डेटा टाइप असतो तो काय करतो? तो हे 3 आकडे न घेता तो फुल स्पेस ऑक्युपाय करतो एकदम. म्हणजे तो म्हणतो मला काही घेणं नाही, तुम्ही आकडे कितीही पाठवा, माझ्याकडे स्पेस किती दिलेले आहे तुम्ही 10, तर मी एका त्या रोचा पूर्ण स्कोप ऑक्युपाय करणार. सिम्पल. समजते? म्हणजे जर आपण लेंथ 10 डिफाईन केली कॅरेक्टर डेटा टाइप असताना, आणि तेव्हा तुम्ही कुठलीही
इनपुट द्या त्याला कुठलीही व्हॅल्यू ती आयदर 1 सेंटेन्सची असू द्या, ओके, आयदर ती 2 सेंटेन्सची असू द्या, आयदर ती 3 सेंटेन्सची असू द्या. कॅरेक्टर म्हणणार मला काही घेणं देणं नाही, मी 10 ला 10 वाली लिहिन त्या कॉलम साठी फिल करून टाकणार. हे झालं कॅरेक्टर. आणि तिथंच व्यारकर काय म्हणतो, व्यारकरला म्हणतो तुम्ही 10 द्या, तुम्ही 1 द्या. जर त्या व्यारकरला आपण 1 स्पेस दिलं तर तो काय करणार, तेवढे फक्त एका पुरतं स्पेस ऑक्युपाय करणार, बाकीचे 9 फुल्ली ठेवणार, ते फिलअप करणार नाही मेटा डेटाला. तुम्ही तिथे 2चे दिले तरी तो काय करणार की 2चे स्पेस घेणार, 3चं घेणार का नाही, तिसरा वाला ऑक्युपाय करणार का नाही. तसंच 10 पर्यंत हे 2 मेजर डिफरन्स आहेत कॅर आणि व्यारकॅर. कॅर काय करतो की त्याची जी लेंथ आहे, इनपुट लेंथ आपण म्हणू शकतो किंवा स्ट्रिंग लेंथ आपण जी दिलेली आहे डेटा फिल करण्यासाठी, जर आपण ती फिल केली कमी जरी असेल डेटा तरी तो स्टोरेज ऑक्युपाय करतो, जे की पुढे चलून आपल्याला स्टोरेज परफॉर्मन्सचा इश्यू देऊ शकतो. तिथेच व्यारकर आपल्याला हेल्प करते की नाही बाबा, जेवढं मला गरजेचं आहे मी तेवढंच फिलअप करणार, आयदर इट इज 1, आयदर इट इज 2, आयदर इट इज 3, मी तेवढंच करणार, बाकीचं खुल्लं ठेवणार. तर हे फायदा असतो जेव्हा आपण व्यारकर युज करतो. तर मग अशा ठिकाणी आपण व्यारकर कुठे युज करतो, जिथं आपले नाव आहेत, ओके, जिथं आपले समथिंग ऍड्रेसेस आहेत, अशा ठिकाणी. आणि कॅर आपण कुठे युज करतो, कॅर आपण असं समजू शकतो की कॅर आपण युज करू जेंडरच्या कॉलम मध्ये, जिथे आपण जेंडर मेन्शन केलेले फक्त 2 डिजिट मध्ये, एक तर मेल और फिमेल. तिथं मग आपण काय, तिथं आपण कॅरला फक्त व्हॅल्यू लिहिणार 1, मग त्याच्या पुढे त्याचं जे जेंडर डिफाईन होणार आहे, राईट, त्यानुसार कॅर त्याला फिल करत. अशा ठिकाणी आपण कॅर ही युज करू शकतो, मेल और इयर म्हणजे फिमेल. सो हे झालं कॅरेक्टर एडिटर आणि त्यांचा डिफरंट. देन थर्ड वन काय, आता गोष्ट आली आपल्या डेटची, जिथे मला डेट फिलअप करायची. ओके, डेट मध्ये 2 डेटा टाइप असतात, एक असतो डेट, दुसरा असतो टाइम स्टॅम्प. फरक काय असतो बाबा, जसं आता आपण इथं बोललो की हे लोक संख्यासाठी करतात, हे लोक स्ट्रिंग वरून डिफरंट आहेत, तर हे लोक डिफरंट कशाने, डेट म्हणतो मी फक्त तारीख स्टोअर करून देतो तुला, बस तारीख काय आहे तिथे नाही. तिथं टाइम स्टॅम्प काय म्हणतो, भाई मी तुला तारीख पण देतो आणि वेळ पण देतो, बस. काय असतं ना, डेट मध्ये आपण जेव्हा डेट स्टोअर करतो तर ती फॉर्मॅटमध्ये स्टोअर होती, DDMM YY, डेट मंथ अँड इयर. तर टाइम स्टॅम्प मध्ये काय होतं, टाइम स्टॅम्प मध्ये तारीख तर येतेच DDMM YY, प्लस आपल्याला वेळही दिसतो, लाईक आवर्स, मिनिट, सेकंड्स. हो, हा मेन डिफरन्स आहे या दोन्हीमध्ये. मेजॉरिटीली आपण हे एवढेच डेट टाइप्स खूप जास्त प्रमाणात यूज करतो आपल्या फील्डमध्ये. ओके, येस, आय होप की हे कळलं असेल. आपण मूव्ह फॉरवर्ड करून आपल्या नेक्स्ट वर, जिथे आपण प्रॅक्टिकली थोडंसं समजून घेऊ की कसं समजून घ्यायचं डेटा टाइप्स. फर्स्ट, सपोज करा की आपली डेटा म्हणजे आपला जो बी इन्फॉर्मेशन आहे आपली, ते आपला पदार्थ आहे. आणि सपोज करा की डेटा टाइप म्हणजे आपली भांडी, घरातली भांडी. तर मग मी आलो बाबा, सकाळी सकाळी उठलो, मला लागली भूक, तर आपण सपोज करू की भाकरी हा आपला डेटा. ओके, मग मला तर भाकरी तर रेडी आहे, मला भाकरी हवी आहे, मला भाकरी घ्यायची. तर भाकरी घेण्यासाठी मी काय करणार, मी का ग्लास घेणार का बाबा, भाकरीमध्ये ग्लासमध्ये भाकरी घेता येईल का मला, नाही. त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, प्लेटच घ्यावं लागेल ज्याच्यामध्ये भाकरी बसेल. मग त्यासाठी त्याचाच आपण सपोज करू की नंबर हा आपला भाकरी आहे, तर मला नंबर बसवायचा आहे माझ्या कॉलम मध्ये. माझा कॉलम म्हणजे प्लेट, मग माझ्याकडे 2 टाईपच्या प्लेट आहेत, काचेची प्लेट आणि स्टीलची प्लेट. इट इज इंट और नंबर, दोन्ही पैकी एक. तर मी म्हणलं नाही, काचेची नाही, आपली साधीच प्लेट, घेतली इंटीजर. सेम. नंतर मी म्हणलं मला भाजी घ्यायची म्हणजे बाबा, भाजी म्हणजे आपला कॅरेक्टरवाला डेटा. मग भाजी घेण्यासाठी मी काय ग्लास घेणार का, नाही. काय घेणार, वाटीच घ्यावं लागणार. येस, तर वाटी म्हणजे काय, माझा कॅरेक्टरवाला डेटा. मग मी म्हणाल बाबा माझी सुकी भाजी आहे का ओली भाजी, ते डिपेंड करतं आपल्याला कशावर घ्यायचं. नाही नाही बाबा, ओलीच भाजी, तुम्ही घेणार क्या. त्यानंतर थर्ड वाला पण, आता मला घ्यायचं सोबत पाणी प्यायला, तर पाणी प्यायला गेल्यावर मी का प्लेट घेणार आहे का वाटी घेणार आहे, नाही. डिपेंड करू की आपलं डेट्स म्हणजे आपलं पाणी, त्यासाठी आपल्याला ग्लासच घ्यावा लागणार, राईट. मग ग्लास कसं, मग तू थंड पाणी घे की गरम पाणी घे, हे आपल्यावर डिपेंड करतो. तर थंड म्हणजे आपण डेट समजू, टाइम स्टॅम्प म्हणजे आपलं गरम समजू, ज्याच्यामध्ये थोडासा एक्स्ट्रा काहीतरी, तर आपण थंडच घेऊ. एक डायग्राम थोडंसं लक्षात घ्या की कसं डेटा टाइपला आपण डिफाईन करू शकतो, जेणेकरून आपल्याला कळेल की हा नंबर पाहिजे तर त्याच्यासाठी बाबा नंबरवाले डेटा टाइप आहेत,
टेक्स्ट पाहिजे त्याच्यामध्ये कॅरेक्टर, नावं, संख्या, ऍड्रेस असं काहीतरी टाकायचं आपल्याला. त्याच्यात आपण कॅरेक्टर, व्हेरिएबल कॅरेक्टरवाले डेटा घेऊ शकतो. देन जर आपलं डेट वाला डेटा स्टोअर करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला डेट वाले त्या डेटा टाइप्स आहेत, जे की टाइम स्टॅम्प आहे, डेट आहे. मग ते आपल्या रिक्वायरमेंटवर डिपेंड करते की मला कसा डेटा पाहिजे. येस. देन हे तर झालं एक सिम्पल उदाहरण. आता आपण कोड मध्ये इम्प्लिमेंट कसं करताना काय चेंजेस करावं लागतात, हो, जसं मी सांगितलं होतं, राईट. इथं बघा, इथं पहिल्यांदा आपण सिम्पल आपली क्रिएट क्वेरी लिहिली. क्रिएट का असतं आपण मागल्या सेशन मध्ये पाहिलं होतं. सांगा बरं, क्रिएट कुठली कमांड आहे, डीडीएल आहे, डीएमएल आहे का टीपीएल आहे, हे आपण पाहिलेलं आहे. सो आय होप सो हे सांगता येईल आपल्याला, राईट. जसं की आपण इम्प्लिमेंट करणार होतो कसं आपल्याला ऍड करायचे डेटा टाइप्स आपल्या पर्टिक्युलर कॉलममध्ये. ओके, सो इथं मी काय केलंय तुमच्यासाठी प्रत्येक डेटा टाइप घेतलेला आहे, म्हणजे जस्ट फॉर अवर अंडरस्टँडिंग दॅट हाऊ अ डेटा टाइप वर्क्स, लाईक हाऊ एव्हरी डिफरंट टाइप्स ऑफ डेटा विल बी स्टोर्ड इन द पर्टिक्युलर कॉलम, राईट. तो इथे बघितलं आपण. आपण जसं आपण चर्चा केलेली, आपण आपले कॉलम्स डिफाईन केलेले आहेत. हा माझा टेबल झाला, हा कॉलम्स झाले, आणि प्रत्येक कॉलमवर एक वेगळा डेटा टाइप, वेगळा इन द सेन्स जेवढे आपण शिकले तेवढे डिफाईन केलेत. का? कारण त्याचं स्ट्रक्चर कळणं ही गरजेचं असतं. एखादी गोष्ट आपण शिकतोय तर ती दिसती कशी, ती असती कशी, ओके, हे कळलं ना आपल्याला, तर मग आपल्याला कळतं की त्याचा वापर कसा करायचा. ते जस्ट आलेलो आपण, तर आपण शिकलेलो क्रिएट काय असतं, क्रिएट कुठली कमांड आहे. तसं तुम्हाला हे पण सांगा बाबा, इन्सर्ट पण शिकलोय आपण, राईट. प्रिव्हियस सेशन मध्ये तुम्हाला सांगा लवकर की इन्सर्ट कुठली टाईपची कमांड आहे, डीक्यूएल आहे, डीएमएल आहे, डीडीएल आहे तर का आहे बाबा, राईट. तो स्टार्ट करा. जसं आपण एक सुरुवातीला मी डिफाईन केलं, जसं मी सांगितलं की जिथं होल नंबरचा डेटा स्टोअर होणार आहे कॉलम मध्ये, जसं की मी इथं दाखवले माझे ईएमपी आयडीचा कॉलम आहे. जसं तुम्हाला माहिती आहे बाबा की होल नंबर्स कॉलम असणार आहे, 101, 102, 103, 104 आणि एन नंबर ऑफ. तर मला माहिती आहे, तर मग मी इथं काय केलं, सिम्पली इंटिजर देऊन टाकलं, राईट. देन आपण आलो नेम वरती. नेम वरती काय, हे व्हॅरकर 2. व्हॅरकर काय असतं, व्हेरिएबल कॅरेक्टर स्ट्रिंग डेटा टाइप. तर तुम्हाला असं कोणी विचारलं की नेमिंग कन्व्हेन्शन काय आहे बाबा, तर सिम्पल सांगू टाकायचं, कॅर म्हणजे कॅरेक्टर असतं, व्हॅरकर म्हणजे व्हेरिएबल कॅरेक्टर असतं, राईट. सो आपलं सेकंड डेटा टाइप काय, व्हेरिएबल कॅरेक्टर, जे की आपण नावासाठी डिफाईन केले. तर काय असतं, जेव्हा आपण व्हॅरकर डिफाईन करू शकतो, व्हॅरकर डिफाईन करतो, त्याच्यामध्ये जसं आपण डिफरन्स ऑफ मार्क्स पाहिलं त्याचा, प्लस आपण याच्यामध्ये न्यूमरिकल ही घेऊ शकतो, नंबर्स, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. कारण ते फक्त एवढं असतं की आपण जे काही स्ट्रिंग आपण देतो ते आपल्याला कोर्स मध्ये डिफाईन करावं लागत असतं, कोर्स. ओके, सिम्पल. रादर दॅन दॅट नथिंग, काहीही तुम्ही ऍड करू शकता व्हॅरकरमध्ये. देन जसं की मी सांगितलेलं, मेजरली आपण व्हेअरकॅरच यूज करतो. का? तर व्हेअरकॅर काय करतं, जेवढं स्टोरेज आपल्याला लागतं तेवढंच ऑक्युपाय करतं आणि बाकीचं ठेवून देतं. पूर्णला पूर्ण स्टोरेज आपलं जेवढं डिफाईन केलं. आता जर इथं व्हेअरकॅरनं 50ची लेंथ दिलेली आहे मी, आणि इथं जेठाला नाव आहे किती, चारच पाचच अंकाचं, राईट. किती, 1 2 3 4 5 6 7 8, फक्त 8 डिजिटचा, आणि मी तर लेंथ दिली 50. जर आता असंच जर माझ्या डेटाबेसनं हा डेटा स्टोअर करत राहिला 50-50 ची लेंथ, जिथं 2 नाही, तर किती डेटा वाढेल, मला परफॉर्मन्स इश्यू देणार का नाही, राईट. सो दॅट्स वाय वी हॅव बीन युज व्हॅरकॅर. कारण व्हॅरकॅर काय करणार बाबा, याला 8च लागायला, तर 8च फक्त आणखीपर्यंतचा, लेंथ पर्यंतचा डेटा ऑक्युपाय, स्पेस ऑक्युपाय करणार आणि बाकीचं नाही करणार. देन नंतर आपण लगेच आलो ते बघा कॅर. जस्ट आपण चर्चा केली कॅरची, आणि कॅर आलंय. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं की आपण कुठे कॅर यूज करू शकतो, जनरल कॉलमला, जिथं मी फक्त एम आणि एफ वरून डिफाईन करणार आहे कुठल्या टाईपचं जनरल, बस. तिथं मी कॅर डिफाईन केलं, त्याला लेंथ दिली, एकच लेंथ असतो बाबा, एक पेक्षा जास्त आपल्याला घेऊ नको, चालेल. कारण मला माहिती की मॅन्डेटरीली एक लेंथ असणारा डेटा याच्यात इन्सर्ट होणारच, राईट. आणि नसेल तर ती नल व्हॅल्यू असते, राईट. देन नंतर आलो आपण सॅलरीवर. सॅलरी आपण इंट पाहिला, आपला पहिला न्यूमेरिकल डेटा टाइप, त्याच्यानंतर कॅरेक्टरचे दोन्ही वेळा डेटा टाइप पाहिले. आता आपण न्यूमेरिकल वाला आपला दुसरा डेटा टाइप आहे. जसं मी सांगितलं होतं, नंबर मध्ये आपण सोप्या भाषेत तुम्हाला राईटच करून देतो. नंबर डेटा टाइप मध्ये, नंबर डेटा टाइप मध्ये आपण पूर्ण संख्या और दशांश रूपी संख्या दोन्ही
यूज करू शकतो. बरोबर. ते इथं बघा, आता इथं मी जसं सांगितलं होतं की स्ट्रक्चर बद्दल मी तुम्हाला बोललो होतो सांगणार, राईट. ते इथं काय दिलेलं आहे, नंबर दिलाय. मी पहिले इथं लेन डिफाईन केली की किती 10 पर्यंतचा, म्हणजे इथं 10 पर्यंत जर आकडे आला तर इथे किती आहेत? 7 म्हणजे 55,000. हे किती झाले? 7 म्हणजे 5,50,000. इथं किती झाले? 8 म्हणजे 55,00,000. डबल इथं किती झाले? अजून 9. किती झाले? 5,50,00,000. डबल इथं अजून एक शून्य आला, किती झाले? 10. म्हणजे किती? 55 करोड, राईट. सो इथपर्यंत आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. बेसिकली 55 करोड पर्यंत नाही बरं का, 10 डिजिट्स पर्यंत. एन नंबर मी इथे डिफाईन केले की 10 लेंथ किती दिली म्हणजे डेटा टाईपला? 10ची. तर 10 नंबर पर्यंतची न्यूमरिकल्स त्याच्यात येतील, तोपर्यंत आपण त्याच्यात डेटा स्टोअर करू शकतो. तोपर्यंत याची एंड व्हॅल्यू आली तर डेटा आपला थांबून जाणार. आणि त्याच्या पुढे जे हे दोन डिफाईन केले, ते दोन सांगतायत की दशांश रुपये संख्या किती दाखव बाबा मला. तर मी दाखवले तर 2. मग मी तर किती बी घेऊ शकतो? तर मी 2 घेऊ शकतो, 3 घेऊ शकतो, 4 घेऊ शकतो, 5 घेऊ शकतो. हे माझ्यावर डिपेंड करतं. जेवढे आपण इथं डिफाईन करेल ते तेवढंच तिथं दाखवेल की दशांश रुपये संख्या ही आपल्याला किती पाहिजे, राईट. सेम रादर दॅन जर दशांश असेल, होल नंबर असेल तरीही आपला नंबर डेटा टाईप त्याला दाखवणार. देन आपण आता आलो डेसिमल. डेसिमल मध्ये काय? डेसिमल मध्ये सांगितलेलं की डेसिमल मध्ये फक्त आपण दशांश रुपये संख्या जरच येणार आहे, आपल्याला माहितीच आहे की हा बाबा 0.5 होणारच, 0.5 होणारच. सासू कसे असते, 2 पैकी दीड तरी चूक काढतीस, तसं ही आपली सासू डेसिमल म्हणजे चुका काढणारच ना. 2 ला 2 मार्क देणार का? नाही, दीडच देणार, राईट. तसं डेट कॉलमवर आला तर इथं दिलं डेट कॉलमवर जॉईनिंग टू. जेव्हा आपण डेट कॉलम बनवतो ना, तर आपल्याला त्याच्यात स्ट्रक्चर पण डिफाईन करावं लागतं. तेव्हा आपण इन्सर्ट करतो डेट, राईट. आता याच्यामध्ये ना व्हॅल्यू मी दाखवताना तुम्हाला दाखवलेली नाही. सो जेव्हा आपण प्रॅक्टिकली डेट इम्प्लिमेंट करू तेव्हा मी तुम्हाला सांगेल की आपल्याला यासाठी त्यामध्ये डेटा ऍड करताना दाखवावं लागत असतं की कसं माझा डेटा गेला. ओके, वेट मी तुम्हाला दाखवून. ओके. ओके, जसं मी सांगत होतो की मी तुम्हाला काय करतो, शॉर्ट मध्ये दाखवण्यापेक्षा तुम्हाला जर दाखवून होतं काढून ठेवलं होतं, बट ड्यू टू स्पेस मी ठेवेल नव्हतं. बट ठीक, मी तुम्हाला सांगू इच्छितो ते अशा टाइप मध्ये आपल्याला जेव्हा आपण डेटा इन्सर्ट करतो, राईट. इन्सर्ट क्युरी तर आली बरोबर, इन्सर्ट टू व्हॅल्यूज, देन 101 हे बाकीचं तर आपण पाहिलं. बट जेव्हा आपण डेट आणि टाइम स्टॅम्प डेटा इन्सर्ट करतो तर आपल्याला त्याचं स्ट्रक्चर पण डिफाईन करावं लागतं, राईट. लाईक कुठल्या टाइप मध्ये डेटा आतमध्ये झाला, तर टू डेटला डेटा इन्सर्ट करण्यासाठी पहिले आपल्याला टू डेट हे लिहावं लागतं. लिहिलं त्यानंतर आपली जी व्हॅल्यू मला जी इन्सर्ट करायची, मला इन्सर्ट करायची बाबा डेट आहे 26 जुलै 2026. त्याच्यानंतर हा जो असतो हा असतो फॉर्मॅट, जसं आपण बोललेलो DDMM वगैरे या फॉर्मॅटमध्ये आपलं ओरॅकल म्हणतं की मला तू डेटा दे. तू असा कसाही पाठवला तर मला नाही कळणार. तू काय कर, एक पर्टिक्युलर फॉर्मॅट दिलेला आहे SQL ने, त्याच फॉर्मॅटमध्ये मला डेटाचं इनपुट दे, म्हणजे मी त्याला ओळखेल आणि स्टोअर करेल. तर मग मग आपण म्हणतो की हा बाबा ठीक आहे, मला आता SQL यायला लागली, मला माहिती आहे कसला फॉर्मॅट, तर हे फॉर्मॅट द्यावं लागत असतं आपल्याला. हे दिली डेटची व्हॅल्यू, सेम टाइम स्टॅम्प मध्ये तेच. डेट आली, त्याचा फॉर्मॅट आला. फक्त इथे एक्सटेंडेड काय आहे, इथं थोडस एक्स्ट्रा आहे, ते म्हणजे आपला फॉर्मॅट मध्ये आवर्स, मिनिट अँड सेकंड, राईट. आवर्स, मिनिट्स अँड सेकंड हे आपल्यासाठी गरजेचे आहे. ते आपल्याला सध्याच गरजेचे नाही. ओके. याच्यामध्ये मेन म्हणजे डेट मध्ये आपण डेट देऊ शकतो, तर टाइम स्टॅम्प म्हणतो टाइमचं टाइम घ्या, मी तुम्हाला काय सॉरी डेटचं डेट घ्या, मी तुम्हाला टाइमही देतो. त्यांनी सांगितलं की तू तर फक्त डेटला म्हणता, तू तर फक्त तारीख दाखवू शकतो, स्टोअर करू शकतो. मी बघ तारीख बी करतो, माझ्याकडे वेळ पण सांगतो 10 वाजून 30 मिनिट आणि 45 सेकंद. सो दिस इज हाऊ द डेटा टाइप शुड बी लुक्स लाईक वेन सॉरी when we go to insert in database according to their specific characterization. बाकी डेटा टाइप मध्ये असं काही कॅरेक्टरायझेशन नसतं, सिम्पल असतं. जसं इंटिजर न्यूमेरिकल कुठलाही असेल तर आपल्याला फक्त ते लिहावं लागतं. स्ट्रिंग वाले कॅरेक्टर वाले जे डेटा टाइप असतात त्यांना आपल्याला कोट्स मध्ये डिफाईन करावं लागतं, सिंगल कोट्स. जसं की कॅर मध्ये केले आपण, वॅर मध्ये. बस. डेट वाले जे डेटा टाइप असतात त्यांना आपल्याला असं फॉर्म्युला म्हणू शकतो आपण, किंवा त्यांचं फॉर्मॅट म्हणू शकतो, त्या फॉर्मॅट मध्ये टाकून द्यावं लागतं. बस. आपण टाकलं त्यानंतर आपला डेटा हा स्टोअर होऊन टाकतो. जेव्हा हा डेटा स्टोअर झाला तर ते बघू की आपल्या टेबलमध्ये हा डेटा कसा दिसतो. तर आपल्या टेबलमध्ये डेटा दिसतो. सपोज मी ऍड करतो आणि मला चल दाखव मला टेबल, तर आपला डेटा कुछ ऐसा दिसतो, राईट. आता माझ्या टेबलचं नाव मी काहीतरी गेलं सांगतो. ओके. माझ्या आपण आता काय केलं, डेटा टाईप बघितले, त्यामध्ये आपण टेबल पण बनवलं आपल्या क्रिएटचा टेबल, इन्सर्ट बी केला. आता मला पाहायचं, तर पाहणार कसं? आपण हे मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं, पाहणार कसं? कसं पाहणार? तर आपण पाहणार लेट स्टार
फ्रॉम आपला टेबल नेम केलो वाई. जसं मी सांगितलं होतं की नेमिंग कन्व्हेन्शनचा काही प्रॉब्लेम नाही. कॅप्स मध्ये लिहा, स्मॉल मध्ये लिहा, नो इश्यू. आता मला सांगा बरं चला लवकर की आपण आता इथं एस यूज करतो, एस सॉरी सिलेक्ट यूज करतो. सिलेक्ट कुठल्या टाईपची कमांड हे आपण पाहिलेली, राईट? मागच्या स्टेजमध्ये मला हे सांगा कुठल्या टाईपची कमांड आहे सिलेक्ट. जेव्हा आपण ही क्वेरी रन करतो तर मला माझा डेटाबेस अशा टाईपमध्ये डेटा दाखवतो, राईट? हे वाला डेटावर हे जे आहे ते मी तुम्हाला कळण्यासाठी टाकलं. कॉलम नेम, डेटा टाईप, कॅटेगरी. डेटा आपला असं स्टोअर होतो. आपले वर्टिकल आहे, वर्टिकल लँग्वेज, ओके, नॉट हॉरिझॉन्टल. तर बेसिकली जेव्हाही आपला डेटा स्टोअर झालेला आहे, त्यामध्ये डेटा टाईपची पूर्ण माहिती अशा प्रकारे असते. काय कॉलम नेम्स काय आहेत बाबा, एम्प्लॉय आय डी, नेम, जेंडर, सॅलरी, बोनस. जेव्हा आपण मेटा डेटा पाहतो ना तर एक्झॅक्ट नाही म्हणू शकत आपण, हा, बट काइंड ऑफ डेटा मेटा डेटा जो आपण शिकतो त्यामध्ये आपल्याला कळत की कसं आपला डेटाबेस स्टोअर करून शकतो की बाबा हे कॉलम्स आहेत माझ्या, त्या कॉलम्स माझा हा डेटा टाईप्स आहे, ओके. हे डेटा टाईप्स आहेत, कॅटेगरी कुठली डेटा टाईप्स आणि व्हॅल्यूज. जसं आपण पाहिलं, जसं की आपला पहिला रेकॉर्ड होता डेटा लोड 01 कॅरेक्टर होता, हा, त्यानंतर एम होता, त्याला आपण कॅरेक्टर लावला होता 1 देऊन. त्यानंतर न्यूमरिक द्यायचं व्याज 55,000. त्याच्यानंतर डेसिमल पण देतो जे न्यूमरिक आहे, हा. त्याच्यानंतर डेट अँड टाइम मला जॉईनिंग डेट द्यायचा, यस. त्याच्यानंतर डेट अँड टाइम मला टाइम स्टॅम्प द्यायचा, त्याच्यामध्ये टाइम पण यस. सो दिस इज हाऊ अवर डेटा लुक्स लाईक. आम्ही तुम्हाला कळण्यासाठी डायग्रामॅटिकली दाखवलेलं. फर्स्ट टाइम मला असं वाटतं की मी तुम्हाला आउटपुट दाखवलं, तर नाही. आउटपुट आपण आपल्या नेक्स्ट प्रॅक्टिकल सेशनच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तिथे आपण आपला पहिला टेबलही क्रिएट करू, त्यामध्ये डेटा टाकूही आणि तो पाहूही आणि अजून पाहूही, त्याच्यासोबत अजून काय आपल्याला आपण जसं बोललो शाळणार आहोत तसं करणार आहोत. तर हा बेसिकली तुमचा आउटपुट नाही, इट्स जस्ट अ डायग्रामेटिक प्रेझेंटेशन ऑफ हाऊ अवर डेटा टाइप्स लुक्स लाईक अँड देअर कसं कॅरेक्टरायझेशन केलेलं आहे, राईट? आज आपण आपले न्यूमरिक स्ट्रिंग आणि वेट डेटा टाइप्स पाहिलेले आहेत. आय होप सो की या बेसिक आणि आपल्या आपल्या भाषेमध्ये तुम्हाला एक कळलेलं असेल, राईट? भेटू आपण अशाच प्रकारे न्यू व्हिडिओमध्ये. आता आपण पाहणार आहोत आपल्या पहिला क्रिएट टेबल तयार करून, जे आपण एसक्यूएलच्या कमांड्स आहेत टीडीएल, डीएमएल आणि डिक्लेअर ह्या यूज करून पाहणार आहोत मग कसं आपण डेटा मॅनिपुलेट करू शकतो, ओके. सो दिस इज व्हॉट इज फॉर टुडेज सेशन. मी तर झालेलं आहे माझ्याकडून. काही अजून आपल्याला चेंजेस हवे असतील तर मला कळवा. आणि खूप खूप आभार, धन्यवाद. हॅव अ गुड डे, बाय, सी यू.